नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे की क्लास 6 विज्ञान जे मराठी माध्यमाचं आहे त्यातला पार्ट 3 आहे विलग करू या घटक. याचा आज आपण पार्ट 1 बघणार आहोत. मित्रांनो, हा लेसन खूप मोठा असल्यामुळे याचा पार्ट 1 आणि पार्ट 2 या दोन भागामध्ये आपण याचं विभाजन केलेलं आहे. तर बघूया विलग करू या घटक या पाठाचा पार्ट 1. छान इंटरेस्टिंग स्टोरीने हा लेसन आपला सुरू होत आहे. काय दिलेलं आहे की शाळेची वेळ झाली होती, उशीर होऊ नये म्हणून सायना घाईने घरी तयारी करत होती. स्वतःकडील बाटली घरातील पाण्याने भरून घेतली आणि शाळेला जायला निघाली. आईने तिला थांबवले आणि म्हणाली, सायना, घाई गडबडीत काय केलंस ते नीट बघ. तेल ठेवलेल्या बाटलीत तू पाणी ओतलंस. ते तेल वाया नाही घालवायचं. त्यातलं सगळं तेल मला तूच वेगळं करून दे. शाळेतून आल्यावर करते असं म्हणून सायना शाळेकडे निघाली. मग छान इंटरेस्टिंग स्टोरी आहे की नाही. सायना एक मुलगी आहे. तिला काय शाळेत जायची गडबड होती. मग आता वेळेवर सगळी गडबड धांदल उडाल्यामुळे तिने काय केलं की आपली टिफिन बॅग, स्कूल बॅग सगळं घेतलं आणि आपली पिण्यासाठी पाण्याची बाटली घेतली आणि त्याच्यामध्ये तिने पाणी ओतलं आणि ती निघाली होती. तेवढ्यातच तिच्या आईने तिला म्हटलं की अरे काय केलंस तू? अगं बघ, तू त्या तेलाच्या बाटलीमध्येच पाणी ओतून टाकलं आणि आता तेल आपलं तर वाया जाणार. ते तेल वाया जायला नको म्हणून आता तू काय कर, ते तेल तू वेगळं करून टाक. मग सायना काय म्हणाली, आई अगं मला शाळेत जायला वेळ होतोय ना, मग मी शाळेतून आल्यावर ते तेल तुला वेगळं करून देईन. मग काय दिलेलं आहे, शाळा सुटली, सायना घरी आली. समोरच होती सकाळची तेल आणि पाणी एकत्र झालेली बाटली. दोन थर स्वतंत्र वेगवेगळे दिसत होते. त्यांना एकमेकांपासून वेगळं कसं करता येईल हे काम? तुम्हाला कोणती युक्ती सुचते आहे का? आता तिने घरी आली आणि आईने तसंच ठेवलेलं होतं, कारण की हिने टाकून दिलेलं होतं ना. आईने तिलाच म्हटलं होतं की आता तुलाच ते वेगळं करावं लागणार आहे. मग तिने विचार केला की आता हे कसं करायचं, याच्यासाठी काहीतरी असेलच ना ट्रिक. मग आता तिने वेगवेगळ्या ट्रिक यूज केल्या. तर मग काय काय होते ते आता आपण बघणार आहोत. तर बघा आता काय केलं तिने. एका बाटलीमध्ये ते तेल होतं. मग ते काय केलं की त्याच्यामध्ये तेल हलकं राहते, त्याची घनता कमी राहते म्हणून तेल हे वरच्या बाजूला आलं आणि पाणी जड राहते म्हणून ते खाली बसलं. मग आता तिला लक्षात आलं की अरे तेल वरती आहे, पाणी खाली आहे. मग तिने काय केलं, हळूवार दुसऱ्या भांड्यामध्ये ते तेल ओतलं. म्हणजे ही एक ट्रिक झाली, ही एक मेथड झाली की तिने कारण की तेलाची घनता तेलाची घनता ही कमी असते, त्यामुळे तेल वरती आलं आणि हळूवार तिने तेल ओतलं. ही फर्स्ट मेथड झाली. मग आता दुसरी मेथड काय आहे. मग प्लास्टिकची नळी, सुई नसलेली इंजेक्शनची पिचकारी वापरून सगळं तेल वेगळं करण्याचा प्रयत्न करा. मग आता काय आहे, आपण सक्शन मेथड नाही का, तुम्ही एखादी प्लास्टिकच्या नळीने किंवा सिरिंज असते आपली इंजेक्शन, त्याच्यातून आपण ते ओढून ते तेल वेगळं करू शकतो. पण याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येतात ते आपल्याला पाहावं लागतील, कारण की हे सोपं नाही आहे ते प्लास्टिकचं. त्याच्यापेक्षा ही इझी मेथड आहे की वरचं तेल काढून टाकायचं. पण त्याच्यासाठी आपल्याला ते एकाच प्रयत्नात होणार आहे का? नाही, त्याच्यासाठी 2-3दा ही मेथड आपल्याला रिपीट करावी लागणार आहे. नंतर काय दिलेलं आहे बघा. मग आता काय आहे, पुन्हा एक नेक्स्ट ट्रिक आहे. आपण 2 ट्रिक बघितल्या. फर्स्ट मध्ये आपण तेल ओतून घेतलं. दुसऱ्या ह्याच्यात आपण काय म्हणजे सिरिंजचा यूज केला किंवा ती ट्यूबचा यूज केला. त्यांनी आपण ते तेल वरचं काढून घेतलं, खाली पाणी राहणार असं केलं. तिसरी मेथड बघा आता काय आहे. प्लास्टिकचा एक मोठा ग्लास किंवा बाटली मिळवा. त्याच्या तळाशी खिळ्याने छिद्र करा. ते छिद्र एका बोटाने बंद ठेवून तेल आणि पाण्याचं मिश्रण त्या भांड्यात भरा. आधी सारखेच दोन्ही द्रवांचे थर स्वतंत्र वेगळे राहतील. मग आता काय करायचं, आता तिसरी मेथड आपण शिकतोय. तिसऱ्या मेथडला काय केलं, आपण एखादी आपली ट्रान्सपरंट बॉटल नसते का, त्याला आपण छिद्र करून टाकायचं. कशाने, खिळ्याने वगैरे छिद्र केलं. मग आता त्याला काय करणं, त्याच्यातलं ते पाणी आपण त्याच्यात ओतलं. बरोबर, ते लिक्विड घेतलं, त्याला छिद्र केलं आपण. मग आता त्याला बोटाने आपण असं दाबून ठेवलं आणि जेव्हा आपण बोट काढलं तर मग त्याच्यातलं काय खाली पडणार, आधी काय खाली पडेल, तर आधी आपल्याला काय पडेल, पाणी पडेल. कारण की आपण खालून छिद्र केलेलं आहे ना, आणि खाली कशाची लेअर होती, पाण्याची लेअर होती, म्हणून पाणी खाली येऊन जाईल. आणि जेव्हा आता तेलाची लेअर सुरू होणार तेव्हा आपण पुन्हा बोट असं ठेवून दिलं.
म्हणजेच काय होईल की पुन्हा पटकन बोट ठेवून पुन्हा बाहेर येणं थांबून जाईल. म्हणजे आपण ही तिसरी मेथड पण करू शकतो. म्हणजे आपण बघितलं की तेल आणि पाणी वेगळं करण्यासाठी किती मेथड आपण बघितल्या आतापर्यंत? 3 मेथड बघितल्या. बघा काय दिलेलं आहे इथे. 2 किंवा अधिक पदार्थ एकत्र मिसळलेले असतील तर त्याला काय म्हणतात? मिश्रण असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे की मिश्रण म्हणजे काय? 2-4 वेगवेगळे जे पदार्थ असतात एकात एक मिक्स झाले की त्याला मिश्रण म्हणतो. मग आता मिश्रणाचं उदाहरण तुम्ही सांगा बरं. आपल्या घरी आई चिवडा नाही करत का? चिवड्यामध्ये काय काय टाकते आई? काय काय टाकते? पोहे टाकते, मुरमुरे टाकते, फुटाणे, शेंगदाणे हे सगळे पदार्थ, खोबरं त्याच्यामध्ये टाकून ती मिक्स करते. मग ते काय झालं? ते एक मिश्रणच झालं. मग चिवडा झाला, फरसाण झालं, भेळ हे असे पदार्थ आहे, हे मिश्रण झालं. मग आता याच्यातून आपल्याला या मिश्रणातून समजा आईने चिवडा घरी बनवला. मग आता तुम्हाला त्यातली मिरची नको आहे, मग तुम्ही मिरची वेगळी करू शकता. तुम्हाला म्हटलं की एखाद्याला शेंगदाणे नसेल आवडत, मग तो शेंगदाणे बाजूला काढून ठेवतो. म्हणजे याच्यातले पदार्थ वेगळे करणं आपल्याला सोपं जातं. बरोबर? म्हणजेच जे वेगवेगळे घटक असतात, वेगवेगळे पदार्थ एकत्र मिक्स करणं त्याला काय म्हणतात? मिश्रण असं म्हणतात. आणि त्या मिश्रणातून एक एक वस्तू वेगवेगळी करणं, सेपरेट करणं त्याला काय म्हणतात? त्याला विलगीकरण असं म्हणतात. मग आता तुम्हाला 2 पद्धत विचारली जाते की मिश्रण म्हणजे काय? हे IMP आहे, लक्षात ठेवायचं. आता मिश्रण म्हणजे काय तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की 2 किंवा अधिक पदार्थ एकात मिसळले तर त्याला मिश्रण असं म्हणतात. बरोबर? आणि मिसळलेल्या पदार्थामध्ये कोणकोणते घटक आहेत ते शोधले की एकेका घटकाचा उपयोग करणारी एक युक्ती किंवा पद्धत शोधू शकतो. मग अशा पद्धतीला विलगीकरण असं म्हणतात. विलग करणं म्हणजे वेगळं करणं, त्याच्यातले ते पदार्थ वेगळे करणं. आता ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात झालेली असेल ना? आता तुम्हाला विचारलं की मिश्रण आणि विलगीकरण ही कन्सेप्ट एक आहे का? नाही. आता तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मिश्रण म्हणजे एकत्र करणं, विलग करणं म्हणजे वेगळं करणं. बरोबर? आता इथे आपल्याला विलगीकरणाच्या वेगवेगळ्या मेथड पाहणार आहोत. आता आपला लेसनच तोच आहे, घटक वेगवेगळे करणं. बरोबर? आता इथे बघा छान मजेशीर ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तुम्ही शेंगदाणे खाता की नाही? मग शेंगदाणे खातात, खारे शेंगदाणे खाता तुम्ही. बरोबर? मग खारे शेंगदाण्यावर काय असते की जेव्हा आपण शेंगदाणे घेतो त्याच्यावर टर्फल सुद्धा असते. मग तुम्ही काय करतात? जेव्हा ते शेंगदाणे घेतात हाताने असं रब करता आहे ना, हाताने असं चोळता. मग त्यांनी काय होणार? त्यातले त्याचे टर्फल असतात ते वेगळे होऊन जाते आणि हातावर आपले दाणे राहतात. मग आपण काय करतो? ते टर्फल सुद्धा खातो का आपण? नाही, फुंकर मारतो आणि ते टर्फल सगळीकडे उडून जाते. म्हणजेच ही सुद्धा एक मेथडच झाली बरं का, विलगीकरणाची. ही एक मेथड झाली. मग आता तुम्हाला इथे बघा, इथे एक एक्झाम्पल शेंगदाण्याचं झालं. आता हे एक्झाम्पल तर तुम्हाला माहितीच आहे. शेतामध्ये नाही का शेतकरी मग अशा पद्धतीचा उपयोग करतात की धान्य असते, धान्यामध्ये जो भुसा असतो तो वेगळा करण्याच्या पद्धतीलाच काय म्हटलं जातं? विलगीकरण असं म्हटलं जातं. मग आता विलगीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. फर्स्ट पद्धत कोणती आहे? एक आहे उफणणे. आता ही उफणणे तुम्हाला माहिती आहे, उफणणं म्हणजे काय? आता आपण बघा, आता शेतामध्ये नाही का धान्य निघालं की कापणी झाली तर तेव्हा मळणीच्या वेळी शेतकरी काय करतात? मग हे सगळं धान्य कापून आणतात आणि त्याला काय करतात? जेव्हा धान्य उफणतात तर मग काय करतात? उफणण्याच्या पद्धतीला हे धान्य असं वर उंचावर करतात आणि ते हलवतात. मग जिकडनं हवा येते, हवेमुळे काय होते? त्याच्यामधला जो हलका असतो, भुसा असतो, इतर काडी कचरा असतो तो दूर चालला जातो हवेने. किंवा पंखा लावला जातो आहे ना, पंख्याचा सुद्धा म्हणजे कधी कधी आपण बघितो एका साईडने फॅन लावतो आपण. घरीच जर आपल्याला ही मेथड करायची असेल तर आपण काय करतो? एका साईडला फॅन लावतो आणि त्याच्यासमोर आपण धान्य असं ओततो. मग त्याच्यामुळे त्याच्यातला कचरा असा बाहेर निघून जातो. म्हणजेच हे काय आहे? वाऱ्याच्या मदतीने जड किंवा हलके पदार्थ वेगळे करण्याच्या पद्धतीला उफणणे असं म्हणतात. आता बघा, ही नवीन एक कन्सेप्ट आपण शिकलो नाही का? उफणणं म्हणजे काय? आता बघा, ही इथे तुम्हाला आकृतीवरूनच लक्षात आलं की उफणणं म्हणजे काय. पण आता हे छोटंसं धान्य कमी प्रमाणात असेल तर तुम्ही ही मेथड यूज करू शकता. पण आजकाल आता शेतामध्ये खूप मोठे धान्य असतात, खूप मोठी असतात. मग ती हाताने किती वेळ करायला वेळ लागणार आहे? मग त्याच्यासाठी हे उफणणी यंत्र, बघा इथे यंत्र पण दिलेलं आहे, आजकाल त्याचा यूज केला जातो. म्हणजेच काय? ही एक मेथड झाली विलगीकरणाची. फर्स्ट कोणती मेथड? उफणणे.
आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की वाऱ्याच्या मदतीने जड किंवा हलके पदार्थ वेगळ्या करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? उफडणे. या कन्सेप्ट तुम्ही लक्षातच ठेवायच्या, बरोबर. नेक्स्ट मेथड कोणती आहे आपण बघणार आता. नेक्स्ट कोणते आहे? निवडणे. आता ही 2 नंबरची आहे. आता निवडणे तर तुम्हाला माहिती आहे, घरी नाही का आई गहू निवडते, तांदूळ निवडते. मग निवडते म्हणजे काय की त्याच्या गव्हामधले ते जे खडे असतात, काडी कचरा असतो तो वेगळा बोटाने वेगळा करते. मग काय असते की या पद्धतीला बघा इथे दिलेलं आहे, धान्यामध्ये असणारे छोटे छोटे खडे, काड्या, त्यांचा आकार, रंग पाहून हाताने वेचून वेगळं करता येते. या पद्धतीला काय म्हणतात? निवडणे म्हणतात. आता निवडणे या शब्दावरूनच तुम्हाला लक्षात आलं. मग हे काय करते, हे आता कमी असते म्हणून आपल्याला ही पद्धत सोपी असते. आता भाजीपाला आणला तर भाजीपालामधला पण आपण काडी कचरा व्यवस्थित करतो. जर पालक असेल तर त्यातली चांगली पालक आपण निवडून घेतो. हे निवडणे ही मेथड कशाने? आपण बोटांनी, हातांनी करत असतो, बरोबर. जर तुम्हाला जेवताना भाजी वगैरे असेल, भाजीमध्ये मिरची वगैरे असेल तर आपण मिरच्या त्या काढून टाकणे, हे कशाने करतो? बोटांनी करतो, हाताने, कारण की आपली क्वांटिटी कमी असते. पण हे आपण ही मेथड यूज करत असतो, निवडणे. आणि मित्रांनो, ह्या न कळत आपल्या हातून होत असतात, पण आपल्याला हे लक्षातच नाही येत की ही पण विलगीकरणाची एक मेथड आहे. कोणती? निवडणे. नेक्स्ट मेथड कोणती आहे बघा. आता ही 3rd मेथड आहे, चाळणे. आता चाळणे म्हणजे काय? आता काय आहे की जेव्हा गहू असतात किंवा आपल्या इथे कणिक आणली जाते, तर जी कणिक असते दळल्यानंतर काही जाड कणिक येऊन जाते कधी कधी, किंवा एखादे गव्हाची दाणे येऊन जातात. मग अशा वेळेला आपल्याला त्या पोळ्या व्यवस्थित येत नाही. मग आई काय करते की चाळणीने ते गहू चाळणीने आपलं पीठ, कणिक ती दळून घेते. मग त्याच्यामुळे काय होते की त्यातलं जे छिद्र बारीक असतात म्हणून ते पीठ खाली पडते आणि जाड जाड वरती राहून जाते. हे आपण चाळण्याने बघितलेलं आहे. मग तांदूळ पण आपण याच मेथडनी करतो. तांदूळ वगैरे मध्ये काय असते की म्हणजे तांदूळ खाली चालले जातात किंवा मोठे खडेवरती राहतात, किंवा आपण बघितलं नाही का रवा, मैदा, या कोणत्या मेथडनी करतो आपण? चाळणी या मेथडनी करत असतो, बरोबर. आता बघा इथे काय आहे, खाली काय दिलेलं आहे, छिद्रापेक्षा मोठे असलेले कण चाळणीच्या जाळीवरच राहतात. म्हणजे जेव्हा 2 स्थायू पदार्थाच्या मिश्रणातील घटकांचा आकार वेगवेगळा असतो तेव्हा आपण विलगीकरणासाठी ही पद्धत, ही मेथड वापरत असतो. आणि ती कोणती आहे? कोणती आहे? चाळणे ही आहे. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय दिलेलं आहे. तुम्ही कन्स्ट्रक्शन, चाळणे ना ही मेथड तुम्ही कधी बघितलेली आहे? कन्स्ट्रक्शनच्या साईटवर तुम्हाला इथे नेहमी दिसते बघा. मग जेव्हा आपल्या कन्स्ट्रक्शन चालू असते तेव्हा काय होते की हे आपल्याला याच्यावरूनच लक्षात येते की रेती चाळतात. मग त्याच्यातली ती बारीक रेती एका साईडला पडते आणि जे जाडे दगड असतात, मोठमोठे दगड असतात, जाडी रेती असते ती अपोजिट साईडला पडते. तर ही सुद्धा एक मेथडच आहे. कशाची? चाळणे. एक्सपेरिमेंट साठी बघा इथे काय दिलेलं आहे, प्रयोगशाळेत एक गाळण कागद नावाचा एक कागद असतो, म्हणजे फिल्टर पेपर त्याला असं म्हटलं जातं. मग काय असते या फिल्टर पेपरला? काय असते? बारीक बारीक छिद्र असतात. मग हे काय आहे? चाळणीसारखंच असते पण चाळणीपेक्षा खूप बारीक असते. मग त्याच्यातून काही आपण लिक्विड वगैरे गाळलं तर त्याच्यावरती काय राहतो? कचरा वगैरे राहतो आणि ते लिक्विड खाली पडून जाते. अशा प्रकारे हे आपण बघा, याच्यावरून तुम्हाला लक्षातच येईल की हे काय? फिल्टर पेपर आहे. इथे ती प्रयोग करत आहे फिल्टर पेपरचा यूज आणि त्याच्यातून गढूळ पाणी टाकते आहे. मग खाली आपल्याला काय आहे? स्वच्छ पाणी खाली दिसते आहे आणि वरती आपल्याला काडी कचरा राहिलेला आपल्याला दिसून येतो आहे. मग आता तुम्हाला इथे एक पिक्चर दिसतं आहे. वरती पिक्चर कशाचं दिसते आहे बघा. इथे सगळ्यांनी मास्क लावलेले आहे. कोविडच्या वेळेला नाही का सगळेजण आपण जेव्हा आपल्याला इन्फेक्शन व्हायला नको म्हणून सगळेजण मास्क वगैरे लावून फिरत होते. आणि का लावून फिरत असावे? कारण की ते एक प्रकारचं गाळणंच आहे. ते एक कापडच आहे ना जे फिल्टरेशनचं काम करते, ते गाळण्याचं काम करते. तर काय गाळत असेल तर आपल्या इन्फेक्शन दुसऱ्यांना पसरू नये याच्यामुळे ते काय आहे? एक प्रोटेक्शन म्हणून आपण यूज केलं होतं. आणि पुष्कळदा आपण हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यात गेलो की हे बघतो आपण, मास्क लावलेली माणसं बघतो. मग आता इथे बघा एक छान इंटरेस्टिंग, तुम्हाला माहिती आहे की नाही कमेंटमध्ये जरूर कळवा.
आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा, छान इंटरेस्टिंग माहिती आहे. काय दिलेले आहे, शेतामध्ये जो कापणीनंतर राहिलेला पेंढा असते की नाही, तर आपण पुष्कळदा बघितलं की शेतकरी लोक काय करतात, ते जाळून टाकतात. मग आता हे जाळल्यानंतर काय होते, त्याची राख तयार होते. मग या राखेचं काय करतात, तर आता आपल्या दिल्ली येथील जी शास्त्रज्ञ आहेत त्यांनी शोध लावला आणि त्यांनी काय केलं, त्याच्यापासून एक असा ट्रान्सपरंट कापड तयार केलं, एक कापड तयार केलं. आणि या कापडामध्ये काय असते, बारीक बारीक छिद्र असतात. आणि हे छिद्र कशासाठी, गाळणीसारखं वापर केला जातो. मग आता सांडपाणी स्वच्छ करण्यासाठी, मग आता ते कुठे यूज करतात, तर कारखान्यामध्ये जे घाणेरडं पाणी असते ते फिल्टर करण्यासाठी हा पडदा याचा उपयोग केला जातो. म्हणजे आहे की नाही इंटरेस्टिंग माहिती, आणि तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. भेटूया लगेचच या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत थँक्यू.